नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी अपकमिंग आपली टीईटी परीक्षेसाठी आपण इथं लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे. ज्या पुस्तकातून आपण लेक्चर सिरीज घेत आहोत, पुस्तक तुम्हाला ऑनलाईन आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल. ऑनलाईन बुक परचेस करण्यासाठी इथं तुम्हाला आपल्या अकॅडमीच्या केसागर पब्लिकेशनचा नंबरही दिलेला आहे. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अचूक तयारी करा. बाल मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, टीटी पेपर 1 आणि 2 या पुस्तकातून आपण काही क्वेश्चन इथं कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. तर पुस्तक वैशिष्ट्य हे आहे की 2013 पासून 21 पर्यंतचे सगळे पेपर्स. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असं कोणी म्हटलं? 11 नंबरचा क्वेश्चन. प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असं कोणी म्हटलं? पहिला ऑप्शन आहे जुजेरी, जेजुरी नाही जुजेरी, कोंबज, स्नेक आणि लिंडस्ले. 11 नंबरचा क्वेश्चन. जुजेरी, कोंबज, स्नेक्स आणि लिंडस्ले. बघा, जसं तुम्ही मानसशास्त्राच्या डेफिनेशन करता तसं प्रेरणा, भावना, कल्पना या सगळ्याच्या डेफिनेशन बऱ्याच मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत, ज्या आपल्याला कराव्या लागतील. तर याचं उत्तर काय आहे? जुजेरी. बरोबर. तर प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असं जुजेरी यांनी म्हटलंय. आता कोंबज यांनी काय म्हटलं, स्नेग यांनी काय म्हटलं, लिंडस्ले यांनी काय म्हटलं, सगळं पुस्तकामध्ये दिलेलं आहे, जे तुम्हाला एकदा तरी वाचून घ्यायचंच आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो, हे कोणत्या संक्रमणाचं उदाहरण आहे? सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकलवर शिकण्यास त्याचा उपयोग होतो. धनसंक्रमण, ऋण संक्रमण, शून्य संक्रमण आणि यापैकी नाही. फायदा होतोय ना, एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीसाठी फायदा होतोय म्हणजे धनसंक्रमण. ठीक आहे, ओके. उत्तर काय आलं? धनसंक्रमण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष. विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हणतात? विकास अवस्थेमधला जो वयोगट आहे 6 ते 12 वर्ष, शैशवावस्था म्हणतील का? नाही. पौगंडावस्था म्हणतील का? नाही. किशोरावस्था म्हणतील. बरोबर, किशोरावस्था. जास्तीत जास्त क्वेश्चन लिहून घ्या. जास्तीत जास्त क्वेश्चन किशोरावस्था आणि कुमारावस्थेवरतीच येतात. खूप रेअर आहे, म्हणजे येत नाहीत असं नाही म्हणत मी, पण तुम्ही सगळे वयोगट करून घ्या, पण जो फोकस जो राहतो ना तो कुमारावस्था आणि किशोरावस्था या दोन अवस्थेवरती राहतो एक्झाममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्मृती म्हणजे नवा अनुभव. स्मृती म्हणजे नवा अनुभव असं कोणी म्हटलं आहे? पहिला ऑप्शन आहे स्टाउट, दुसरा आहे एबिंगहॉस, तिसरा आहे रॉस आणि चौथा आहे मन. याला 2 नंबर करा, याला 3 नंबर करा, म्हणजे तुम्हाला उत्तर देताना सोपं होईल. ठीक आहे. स्मृती म्हणजे नवा अनुभव असं कोणी म्हटलेलं आहे? रॉस यांनी म्हटलेलं आहे. बरोबर. अशा स्मृतीच्या पण डेफिनेशन, स्मृती म्हणजे नवा अनुभव असं रॉस यांनी म्हटलेलं आहे. स्टाउट, एबिंगहॉस, मन यांनी स्मृतीच्या डेफिनेशन केलेत का? जर केलेले असतील तर त्या डेफिनेशन तुम्हाला इथं करून ठेवाव्या लागतील. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचं भान राहत नाही, हे उदाहरण डॅश डॅश होय. अभ्यस्त, ऐच्छिक, अनैच्छिक वरीलपैकी कोणतेही नाही. अवधानाचं उदाहरण करा. अवधानाचे. ठीक आहे, इथं करा अवधानाचे. कोणत्या प्रकारच्या अवधानाचे हे उदाहरण आहे? अभ्यस्त अवधान, ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान वरीलपैकी कोणतेही नाही. 15 नंबरचा क्वेश्चन. अभ्यस्त. बरोबर. अनैच्छिक तर नाही येणार, वरीलपैकी सर्व तर ऐच्छिक नाही येणार, अभ्यस्त अवधान. ठीक आहे, ओके. चला, मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कोणी अभ्यस्त अवधान म्हणजे काय? बोला.
चला, अवधान आणि संवेदन जेव्हा हे टॉपिक तुम्ही अभ्यासता, हा, अवधानाचे प्रकार आहेत की नाही, ऐच्छिक, अनैच्छिक, स्वाभाविक. बघा, ऐच्छिक म्हणजे काय असतं, आपल्या इच्छेखातर लक्ष देतो आपण, बरोबर. अनैच्छिक म्हणजे काय, इच्छा नसताना पण आपलं लक्ष जातं, एखादा हॉर्न वाजतोय मोठा, ठीक आहे, ओके, क्लिअर. उत्तर काय आपलं, अभ्यासता अवधान. ओके, मग स्वाभाविक अवधान हा कसला प्रकार आहे. स्वाभाविक, तुमच्यासाठी क्वेश्चन, स्वाभाविक अवधान आणि अभ्यस्त अवधान एकच का. मग स्वाभाविक अवधान आणि अभ्यस्त अवधान एकच का, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हणतात. बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हणतात. अवबोध म्हणतात, प्रतिमा म्हणतात, संवेदना म्हणतात का कल्पना म्हणतात. 16 नंबरचा क्वेश्चन, 16 नंबरचा क्वेश्चन. मज्जातंतू म्हटलंय ना, मज्जातंतू मार्फत मेंदूकडे म्हटलंय, तर उत्तर येईल संवेदना. ओके, एका एका शब्दावरून उत्तर येतात, लक्षात घ्या, एका एका शब्दावरून उत्तर येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती, असं कोणी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा रिपीट करते मी, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती, असं कोणी म्हटलेलं आहे. स्टर्न यांनी म्हटलंय, मॅकडुगल यांनी म्हटलंय, गेट्स यांनी म्हटलंय का विलियम जेम्स यांनी म्हटलंय. 17 नंबरचा क्वेश्चन, 17 नंबरचा क्वेश्चन. चला, स्टर्न यांनी म्हटलेलं आहे, बरोबर. कोणी म्हटलंय, स्टर्न यांनी म्हटलंय. ओके, लक्षात आलं. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती. सतत रिपीट केल्यानं लक्षात राहतं. तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही रिपीट का करताय. प्रत्येक सप्रमाण चाचणी, आता हे सप्रमाण चाचणी वगैरे काय असते सगळं वाचून घ्या, इथं आपण जास्त डिस्कस नाही करत आहोत, आपण क्वेश्चन घेतोय. विश्वसनीय असते, पण विश्वसनीय चाचणी ही सप्रमाण असेलच असं नाही. हे विधान पूर्णपणे चूक आहे, पूर्णपणे बरोबर आहे, अंशतः चूक आहे, अंशतः बरोबर आहे. काय येईल उत्तर बोला. चला पटापट. प्रमाणित चाचणी, चाचणी मूल्यांकन आहे का आपल्या सिलेबस मध्ये. आहे, बरोबर. हे विधान कसं असेल मग, चुकीचं आहे का बरोबर आहे. 21 नंबरचा क्वेश्चन. चला बघा, वेळ देते मी तुम्हाला. जास्त तर आपण उत्तर सांगतोच आहे लगे. उत्तर आहे दुसरा ऑप्शन, पूर्णपणे बरोबर आहे. ठीक आहे, पूर्णपणे बरोबर आहे. बघा, विचार करण्यासारखा क्वेश्चन होता म्हणून मी तुम्हाला इथं वेळ दिला. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आकारिक मूल्यमापनाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते. बघा,
क्वेश्चन रिपीट नाही होत आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला क्वेश्चन ओळखता येत नाही आहेत. आकारिक मूल्यमापनावरती मी आधी पण क्वेश्चन घेतलेत, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक क्वेश्चन रिपीट होतोय. इथं तुम्हाला नसणारं वैशिष्ट्य विचारले, 23 नंबरचा क्वेश्चन, जे वैशिष्ट्य नाही ते तुम्हाला विचारलेलं आहे, बरोबर. आकारिक मूल्यमापनावरती. आकारिक मूल्यमापन सतत चालू असते. अध्ययन अध्यापनामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही एकमेकांना प्रत्याभरण देतात. शिक्षक दैनंदिन नोंदी, निरीक्षण, मुलाखत यांचा वापर या मूल्यमापनासाठी करतात आणि विद्यार्थ्याची अंतिम प्रगती तपासणे हा या मूल्यमापनाचा हेतू असतो. काय येईल उत्तर बघा 23 नंबरचा क्वेश्चन. नाही, अंतिम मूल्यांकन तपासणं हा तर हेतू नसतो. बाकी सतत चालू हे जे मूल्यमापन असतं, कोणतं मूल्यमापन बघतोय आपण? आकारिक मूल्यमापन. तर हे सतत चालू असतं. वैशिष्ट्य आहे, शिक्षक विद्यार्थी दोघं पण एकमेकांना प्रत्याभरण देतात, हे बरोबर आहे. शिक्षक दैनंदिन नोंदी, निरीक्षण, मुलाखत यांचा वापर या मूल्यमापनासाठी करतात. इथं क्वेश्चन पण बनतो, आकारिक मूल्यमापनासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. मूल्यमापनाच्या चांगल्या कसोटीचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नसते? मूल्यमापनाच्या चांगल्या कसोटीचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नसते? पहिला ऑप्शन आहे, कसोटी ही उद्दिष्टानुरूप तयार केलेली असते. पहिला ऑप्शन आहे, कसोटी ही उद्दिष्टानुरूप तयार केलेली असते. दुसरा ऑप्शन आहे, कसोटी ही विद्यार्थ्यांचा स्तर आणि क्षमता जाणून घेऊन तयार केलेली असते. तिसरा ऑप्शन आहे, कसोटीचे गुणांकन करणं गुंतागुंतीचं असतं. आणि चौथा ऑप्शन आहे, कसोटी सप्रमाण आणि विश्वसनीय असते. 24 नंबरचा क्वेश्चन. 24 नंबरचा क्वेश्चन. चला, काय येईल उत्तर बघा. बघा, कसोटी उद्दिष्टानुरूपच तयार केलेली असते, बरोबर. विद्यार्थ्यांचा स्तर आणि क्षमता इथं जाणून घ्यावी लागते. गुणांकन करणं गुंतागुंतीचं असतं, पण सप्रमाण विश्वसनीय असते. नसतं ते विचारले तुम्हाला, त्याच्यामुळे उत्तर काय आलं आपलं बघा, चौथा ऑप्शन, बरोबर. हा 24 नंबरचा क्वेश्चन आहे हा. सॉरी, तिसरा ऑप्शन. तुम्हाला चौथा बोलले ना मी, तिसरा ऑप्शन. ठीक आहे, गुंतागुंतीचं असते, हा ऑप्शन चुकीचा आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रश्नपेढीमध्ये विविध प्रकारचे प्रश्न असतात. परीक्षेसाठी त्यातील प्रश्न येतात. उद्दिष्टे आणि काठिण्य पातळीनुसार असतात आणि वरील सर्व. सगळंच आहे. प्रश्नपेढीमध्ये विविध प्रकारचे प्रश्न असतात, त्यातले प्रश्न येतात, पण उद्दिष्ट आणि काठिण्य पातळीनुसार असतात, म्हणजे वरील सर्व. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्यार्थ्याच्या केल्या जाणाऱ्या निरंतर अंतर्गत मापनाचं खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य नाही? अंतर्गत मूल्यमापनाचं करा. मूल्यमापनाचे कोणते वैशिष्ट्य नाही म्हटलंय? विद्यार्थ्यांची बोधात्मक, भावात्मक क्षेत्रातील प्रगती पाहिली जाते. विद्यार्थ्यांमधील उणीवा संबंधी मार्गदर्शन व प्रेरणा करायचं, प्रेरणा दिली जाते. विद्यार्थ्याच्या वर्गातीलच बाबींचे यात मूल्यमापन केलं जातं. शिक्षक विद्यार्थ्यांच्या अभिप्रायावरून अध्यापनात आवश्यक बदल करतात. 26 नंबरचा क्वेश्चन. वर्गातीलच हे नाही येणार, बरोबर. बाकी विद्यार्थ्यांची बोधात्मक, भावात्मक क्षेत्रातील प्रगती पाहिली जाते, हे बरोबर आहे. विद्यार्थ्याला उणीवा संबंधी मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली जाते, हेही बरोबर आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या अभिप्रायावरून अध्यापनात आवश्यक ते बदल करतात, हे बरोबर आहे. पण फक्त वर्गातीलच बाबींचं मूल्यमापन केलं जातं, हे चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी 27 नंबरचा क्वेश्चन, निरंतर अंतर्गत मूल्यमापनाची साधनं कोणती? मी तुम्हाला बोलले होते की साधनांवरती पण क्वेश्चन असतो. निरंतर अंतर्गत मूल्यमापनाची साधने कोणती? पहिला ऑप्शन आहे प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा. दुसरा आहे सहशालेय उपक्रम. तिसरा आहे खेळ आणि प्रकल्प कार्य. चौथा आहे, इथं ड करा, चौथा आहे स्वाध्याय आणि गृहपाठ. आणि पुन्हा खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. वेळ देते मी तुम्हाला, कमेंट बॉक्समध्ये मला उत्तरं सांगा. ठीक आहे, ओके. चला,
आहे असं ठेवा, याला 3 नंबरच ठेवा, याला 2 नंबरच ठेवा. 27 नंबरचा क्वेश्चन. सगळे आहेत बरोबर. प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा पण आहे, सहशालेय उपक्रम पण आहे, खेळ आणि प्रकल्प कार्य पण आहे, स्वाध्याय गृहपाठ पण आहे. म्हणजे उत्तर काय येईल? चौथा ऑप्शन. ओके. निरंतर अंतर्गत मूल्यमापनाची ही सगळी साधनं आपल्याला इथं दिसून येतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. लेंदी जरी असतील तरी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणारे हे क्वेश्चन आहेत, जिथून तुम्हाला खूप जास्त क्वेश्चन बनू शकतात. एखाद्या विशिष्ट कौशल्याचे घटक ठरवून ते कौशल्य विद्यार्थ्यामध्ये आहे किंवा नाही याचं मूल्यमापन कोणत्या साधनाद्वारे केले जाते? बघा, एखादं विशिष्ट स्किल आहे, कौशल्य आहे, तो घटक ठरवला जातो आणि तो विद्यार्थ्यामध्ये आहे का नाही हे चेक करायचं आहे. कशावरून? प्रश्नावली, मुलाखत, पडताळासूची, रोशार्क चाचणी. 28 नंबरचा क्वेश्चन. रोशार्क चाचणी आपल्याला नवीन वाटतं म्हणून उत्तर ते वाटतं. नाही, उत्तर काय येईल मग? पडताळासूची. मग कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की हे रोशार्क चाचणी कशासाठी वापरली जाते? सांगा चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये. रोशार्क चाचणी कशासाठी वापरली जाते? ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पडताळा करतोय कारण का? घटक ठरवलाय आणि आहे का नाही हे पाहतोय, म्हणजे पडताळा घेतोय आपण इथे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विद्यार्थ्यातील एखादा गुण किंवा कौशल्य गुणात्मक पातळीवर नेमक्या किती प्रमाणात आहे याचं मापन कोणत्या साधनाद्वारे केले जाते? बघा, विद्यार्थ्यामधील एखादा गुण किंवा कौशल्य कोणत्या पातळीवरती? गुणात्मक पातळीवरती. नेमक्या किती प्रमाणात आहे? बरोबर. पदनिश्चयन, पडताळा, समाजमिती, मुलाखत. काय येईल उत्तर? 29 नंबरचा क्वेश्चन. प्रमाण विचारले ना, मग उत्तर काय येईल? पदनिश्चयन श्रेणी येईल. बरोबर. पदनिश्चयन श्रेणी. हे समाजमिती तंत्र वगैरे सगळं तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. ओके. चला, आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे. टेक केअर. चला नेक्स्ट क्वेश्चन का आहे बघा आपला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्यार्थ्यांची वर्गातील व सहशालेय उपक्रमातील विशेष वर्तनाची नोंद ठेवण्यास काय म्हणतात? ओके. पहिला ऑप्शन आहे पदनिश्चयन श्रेणी, दुसरा आहे पडताळासूची, तिसरा आहे प्रासंगिक नोंदी आणि चौथा आहे मुलाखत. क्वेश्चन आपल्याला काय विचारलाय बघा. क्वेश्चन विचारलेला आहे, विद्यार्थ्यांची वर्गातील आणि सहशालेय उपक्रमातील विशेष वर्तनाची नोंद ठेवण्यास काय म्हणतात? सोपा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये अवघड काहीच नाही आहे. बघा, वर्गातील पण म्हटलेलं आहे आणि सहशालेय उपक्रमातील म्हटलेलं आहे. सो इथं पदनिश्चय श्रेणी, पडताळासूची येईल का? नाही. मुलाखत तर नाहीच येणार. उत्तर काय येईल आपलं? प्रासंगिक नोंदी. बरोबर. क्वेश्चन जेव्हा तुम्ही व्यवस्थित वाचता, लक्षात घ्या, क्वेश्चन व्यवस्थित वाचले ना की ॲन्सर सॉल्व करायला थोडंसं सोपं जातं. आपण क्वेश्चन खूप घाईघाईमध्ये वाचतो. क्वेश्चनमधले कीवर्ड्सवरती फोकस करा. कीवर्ड्सवरती फोकस केलं की उत्तर आपोआप येऊन जातात. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, ओके, खालीलपैकी उपयोजन उद्दिष्टाचे कोणते स्पष्टीकरण नाही? बघा, उपयोजन या उद्दिष्टाचं कोणतं स्पष्टीकरण नाही. अशा प्रकारचा एक क्वेश्चन ना अगोदर पण आपण घेतला होता, आठवते का बघा तुम्हाला? ठीक आहे. ओके. अगोदरही आपण घेतलेला होता. विद्यार्थी वाक्यप्रचारांचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये करतो. विद्यार्थी विज्ञानाचे नियम प्रत्यक्ष व्यवहारात वापरतो. विद्यार्थी दोन घटनांमधील परस्पर संबंध जोडतो आणि विद्यार्थी वस्तूंची यादी करतो. काय येईल उत्तर बघा? उत्तर काय येईल? 10 नंबरचा क्वेश्चन. वेळ देते मी तुम्हाला. चला, चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये उत्तरं द्या.
नाही म्हटलंय, बरोबर आहे. हां, इथं आपण थोडंसं कन्फ्यूज होतो. विद्यार्थी वाक्यप्रचारांचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये करतो हे उपयोजन आहे, बरोबर. विद्यार्थी विज्ञानाचे जे नियम आहेत ते नियम प्रत्यक्ष व्यवहारात वापरतो हेही उपयोजन आहे. ओके. दोन घटनांमधील परस्पर संबंध जोडतो हे सुद्धा काय आहे, इथं उपयोजन आहे. फक्त विद्यार्थी वस्तूंची यादी करतो हे उपयोजन उद्दिष्टाचं स्पष्टीकरण नाही. ओके, समजलं. क्वेश्चन सोपा आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विश्लेषण उद्दिष्टाचं स्पष्टीकरण नाही? विश्लेषण उद्दिष्टाचं स्पष्टीकरण नाही म्हटले. नाही आणि आहे असे दोन प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. काय विचारले ते व्यवस्थित वाचा. ओके. पहिलं सेंटेन्स आहे विद्यार्थी 1857च्या उठावाची कारणे सांगतो. सेकंड आहे विद्यार्थी जागतिकीकरणाच्या परिणामांचे विश्लेषण करतो. विद्यार्थी अमेरिकेत शटडाऊन होण्याचे भारतातील परिणाम सांगतो आणि विद्यार्थी अपूर्णांकाची संकल्पना सांगतो. काय येईल उत्तर बघा. नसलेलं विचारलंय. ठीक आहे, नसलेलं विचारलेलं आहे तुम्हाला. विश्लेषण विद्यार्थी 1857च्या उठावाची कारणे सांगतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. ओके. विद्यार्थी जागतिकीकरणाच्या परिणामांचं विश्लेषण करतो. अमेरिकेत शटडाऊन होण्याचे भारतातले परिणाम सांगतो. संकल्पना सांगतो हे विश्लेषण उद्दिष्टाचं स्पष्टीकरण नाही. लक्षात आलं? संकल्पना सांगणे म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवू शकता की संकल्पना सांगणे हे उद्दिष्ट नाही आहेत विश्लेषणाचं. ओके, क्लिअर. विश्लेषण, उपयोजन असे क्वेश्चन तुम्हाला इथं बनतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी शिक्षकाने विद्यार्थ्यासंबंधी कोणते उद्गार अयोग्य आहेत? एक शिक्षक म्हणून कोणते उद्गार अयोग्य आहेत असं तुम्हाला वाटतंय? बरोबर. राहुल, तुझं अक्षर छान आहे, तू फलकावर मुख्य मुद्दे लिही. रसिका, तू शाळेत नेहमी उशिरा येते, तू वर्गाबाहेर जा. अनिल, तू कविता किती छान चालीत म्हणतो. गणेश, तू गणिताचं छानच सूत्र शोधून काढलं. काय येईल उत्तर बघा. अक्षर छान आहे, मोटिवेशन दिलंय, कौतुक केलंय, बरोबर. गणिताबद्दल सूत्र शोधलं, तिथं शाबासकी दिली. अनिलला पण शाबासकी दिली. वर्गाबाहेर जा. हे उद्गार अयोग्य आहेत. बरोबर, हे उद्गार अयोग्य आहेत. तिथं शिक्षकांकडून काय अपेक्षित असतं? कारण विचारलं, समस्या समजून घेणं विद्यार्थ्यांच्या की विद्यार्थी का उशिरा येतो. बरोबर. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा. संकलित मूल्यमापनाचे आयोजन करण्याचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे? संकलित मूल्यमापनाचं आयोजन करण्याचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे? पहिलं विधान आहे संकलित मूल्यमापनाचे आयोजन वर्ग पातळीवर व्हावे. मूल्यमापनामध्ये आवश्यक लवचिकता ठेवावी. मूल्यमापन हे साचेबंद स्वरूपाचं असावं. कमी गुणांच्या विद्यार्थ्यांना नापास करावे. अनुपस्थित विद्यार्थ्यांचे शाळेत आल्यावर मूल्यमापन घ्यावे. परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांवर दडपण येणार नाही याची काळजी घ्यावी. बघा, क्वेश्चन तुम्हाला वाटत असेल रिपीट होत आहेत, पण क्वेश्चन रिपीट नाही आहेत. ओके, उत्तर काय येईल बघा. वर्ग पातळीवर झालं पाहिजे. बरोबर आहे. अ पाहिजे तुम्हाला सगळीकडे, फक्त हा ऑप्शन जातो. आवश्यक लवचिकता ठेवावी. बरोबर आहे. साचेबंद असावं का? नाही, चुकीचं आहे. जिथं जिथं क येतंय इलिमिनेट करून टाका. खालचे 3 सेंटेन्स वाचायची गरजच नाही. उत्तर येईल अ, ब, ई आणि ह. ड येईल का? ड नाही येणार. काय म्हटलंय? ड मध्ये नापास करा म्हटलंय, नाही येणार. ठीक आहे. शाळेत आल्यावर मूल्यमापन करा. बरोबर आहे. आणि परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांवर दडपण येणार नाही याची काळजी घ्यावी. तर संकलित मूल्यमापन, आकारित मूल्यमापन, तर हे संकलित आणि आकारिक याच्यामध्ये डिफरन्स जो आहे ना तो तुम्ही समजून घ्या. क्वेश्चन आपण रँडमली सॉल्व करतोय. क्वेश्चन सोबतच थेरी पण तुम्ही करून घ्या. ठीक आहे. ओके, थेरी तुम्ही करा जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा पण होईल. तर थेरीचे सेशन खूप कमी विद्यार्थ्यांचे कमेंट्स आहेत, त्याच्यामुळे आपण इथं थेरीचे सेशन कंडक्ट करत नाही आहोत. तर स्पेशली माझा नंबर मी इथं शेअर करते 9404033073. या नंबरवरती मी एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवते TETच्या विद्यार्थ्यांचा.
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पण देते. तर ज्यांना रेग्युलर अजून 1 महिना आहे आपल्याकडं, एका महिन्यामध्ये आपण बऱ्यापैकी अभ्यासक्रम कव्हर करू शकतो. तर जे विद्यार्थी सिन्सिअरली ज्यांची इच्छा आहे थेरीचे लेक्चर करायची, तर मला इथं ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. तुमचा ग्रुप आपण बनवूया, तिथं आपण सेशन घेऊया. सेशन आपण अर्ली मॉर्निंग पण घेऊ शकतो. तुम्ही म्हणत असाल मॅडम आम्हाला पहाटे अभ्यासाची सवय आहे, तर आपण पहाटेसुद्धा सेशन कंडक्ट करू शकतो. समाज कल्याण अधिकारी गट ब ही एक बॅच होती माझ्याकडे. या बॅचसाठी मी रात्री 11च्या नंतर पण सेशन कंडक्ट केलेले आहेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना फायदाही झालेला आहे. ठीक आहे, ओके. आणि फ्री ऑफ कॉस्ट, याच्यासाठी काही तुम्हाला पैसे नाही द्यायचे, फक्त तुम्हाला यूट्यूबवरती लाईव्ह सेशन चालू असलं की जॉईन करायचं आहे. ओके. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल व्हॉट्सॲप ग्रुपची, त्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या प्रश्नातून सर्जनशीलतेला वाव मिळतो? खालीलपैकी कोणत्या प्रश्नामधून सर्जनशीलतेला वाव मिळतो? पहिला ऑप्शन आहे, सूर्य उगवला नाही तर काय होईल? वाटसरू कोणाला म्हणतात? न्याय म्हणजे काय? तुला आवडणाऱ्या ऐतिहासिक स्थळांची नावे सांग. 14 नंबरचा क्वेश्चन. चला, सोपा आहे क्वेश्चन. सर्जनशीलता, बरोबर. बघा हे तर 2 ऑप्शन नाहीच येणार. ओके. इथे नावं सांगायला सांगितली तर सर्जनशीलतेला वाव नाही. सूर्य उगवला नाही तर काय होईल? ओके. इथं सर्जनशीलतेला वाव मिळतो. सोपे क्वेश्चन असतात. सर्जनशीलता म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. संकल्पना जेव्हा क्लिअर असतात तेव्हा उत्तरं फटाफट येऊन जातात. आकारिक मूल्यमापनालाच काय म्हणून ओळखतात हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आकारिक मूल्यमापनालाच काय म्हणून ओळखतात? पहिलं विधान आहे विकासात्मक मूल्यमापन, नैदानिक मूल्यमापन, स्थाननिश्चिती मूल्यमापन, अंतिम मूल्यमापन. काय म्हटलं जातं? अंतिम मूल्यमापन तर नाही येणार, बरोबर. उत्तर आहे विकासात्मक मूल्यमापन. आकारिक मूल्यमापनालाच काय म्हटलं जातं? विकासात्मक मूल्यमापन असं म्हटलं जातं. वारंवार रिव्हिजन करा. बघा बरेच विद्यार्थी म्हणतात की क्वेश्चन सेम वाटतात, रिपीट झाल्यासारखे वाटतात. होऊ द्या, तुमची ॲक्युरसी तिथे किती येते ते बघा. क्वेश्चन रिपीट होऊन पण जर तुम्हाला उत्तरं येत नसतील तर मात्र तिथं मल्टिपल टाइम रिव्हिजनची गरज आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. बरोबर, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बुद्धिमापनासाठी तयार केलेल्या चाचणीद्वारे फक्त बुद्धिमत्तेचेच मापन केले जात असेल तर ती चाचणी कशी आहे? विश्वसनीय आहे, याला 2 नंबर द्या, याला 3 नंबर द्या. उपयुक्त आहे, पर्याप्त आहे का सप्रमाण आहे? 16 नंबरचा क्वेश्चन. ती चाचणी कशी आहे असं तुम्हाला विचारलं इथं. बरोबर. फक्त बुद्धिमत्तेचेच मापन केले जात असेल तर तिला काय म्हटलं जातं? सप्रमाण चाचणी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सप्रमाण चाचणी. समजलं का? हां, थेरीमध्ये तुम्हाला हे जे कंटेंट आहे ना, हे सप्रमाण चाचण्या वगैरे हे थोडंसं बोरिंगच आहे, लक्षात घ्या. पण जसं तुम्ही भावना, प्रेरणा, बुद्धिमत्ता, मानसशास्त्र म्हणजे काय, अध्यापनशास्त्र म्हणजे काय हे करता, तसं कुठंतरी सिलेबस कव्हर करणं महत्त्वाचं आहे. इथून जरी क्वेश्चन आला तरी तुमचे मार्क्स जायला नकोत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वस्तुनिष्ठतेशिवाय, बघा वस्तुनिष्ठतेशिवाय डॅश डॅश निर्माण करणे शक्य नाही. विश्वसनीयता आणि पर्याप्तता, सप्रमाणता आणि भेदभावन क्षमता, उपयुक्तता व वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता आणि सप्रमाणता. बघा वस्तुनिष्ठतेशिवाय काय निर्माण करणं शक्य नाही असं तुम्हाला इथं विचारले. भेदभावन क्षमता येईल का? नाही. ठीक आहे, ओके. वस्तुनिष्ठता नाही, पर्याप्तता नाही, मग काय पाहिजे? विश्वसनीयता आणि सप्रमाणता. बरोबर.
वस्तुनिष्ठता जर नसेल तर तिथं विश्वसनीयता, हे तर कॉमन सेन्स आहे, सगळ्यांनाच येतं, तिथं विश्वसनीयता आणि सप्रमाणता निर्माण होऊ शकत नाही. सो आपलं उत्तर काय आलं? विश्वसनीयता आणि सप्रमाणता. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपण इथं बघा, अननेसेसरी लेक्चर ताणण्यामध्ये काय अर्थ नाही आहे, बरोबर. विद्यार्थ्यांना उगीच त्यांचा टाईम वेस्ट घालवण्यात काही अर्थ नाही आहे. एका क्वेश्चनचं जर 15-20 मिनटं मी एक्सप्लेनेशन देत बसते तर तुम्ही लेक्चर सोडून जाल. सो इथं जास्तीत जास्त क्वेश्चन कव्हर करणं महत्त्वाचं आहे. प्रमाणित चाचण्यांमध्ये पण इथं आता फॉर एक्झाम्पल प्रमाणित चाचण्यांवरती क्वेश्चन आहे, तर इथं तुम्ही खात्री करून घ्या की प्रमाणित चाचण्या मला माहीत आहेत का, याची थेरी मी केली का. जर केली नसेल आणि हा क्वेश्चन मला सॉल्व्ह होत नसेल तर प्रमाणित चाचण्यांशी रिलेटेड थेरी कंटेंट मला करणं गरजेचं आहे. तर प्रमाणित चाचण्यांमध्ये खालीलपैकी कोणते एक वैशिष्ट्य आढळत नाही असं म्हटलंय. ओके, प्रमाणित चाचण्यांमध्ये खालीलपैकी कोणतं एक वैशिष्ट्य आढळत नाही. पहिला ऑप्शन आहे, चाचण्या उद्दिष्टांना अनुसरून तयार केल्या जातात. चाचण्यांची विश्वसनीयता अधिक असते. सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भानुसार चाचण्या तयार केल्या जातात. अनेक गटांवर प्रशासन करून चाचणी तयार केली जाते. चला, मी राऊंड कशाला केले? नाही म्हटलंय. बघा, वैशिष्ट्य आपल्याला माहीत असतात, जे नसलेलं आहे ते वैशिष्ट्य तुम्हाला इथं विचारलेलं आहे की काय नाही. उत्तर काय येईल बघा, 18 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल? बघा, उद्दिष्टांना अनुसरून हे तर बरोबर आहे, बरोबर. विश्वसनीयता अधिक असते. अनेक गटावर प्रशासन करून चाचणी तयार केली जाते. पण सामाजिक सांस्कृतिक संदर्भ नसतो. लक्षात आलं? सामाजिक सांस्कृतिक संदर्भानुसार चाचण्या तयार केल्या जात नाहीत. इथं काय दिलंय? केल्या जातात. लक्षात आलं? क्लिअर. बाकीची वैशिष्ट्य पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, मूल्यमापनाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? मूल्यमापनाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? पहिला ऑप्शन आहे, शैक्षणिक उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाली हे कळतं, हे बरोबर आहे. अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देता येते, हेही बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतानुसार अध्यापन अनुभवांचं नियोजन करता येते, हेही बरोबर आहे. पण व्यक्तिगत स्पर्धेची भावना हे नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, जस्ट एक मिनिट थांबा, मी इथं क्वेश्चन ॲड करते. चला, एकच मिनिट थांबा. चला, घ्या पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, तुमचा एक विद्यार्थी, काय म्हटलंय बघा, तुमचा एक विद्यार्थी समस्यांना त्रासून आत्महत्या करण्याचा विचार करीत आहे. ठीक आहे. संबंधित विद्यार्थ्याला आत्महत्येचा विचार सोडून देण्यासाठी तुम्ही त्याला कसं समजवाल असं म्हटलंय. त्याची तक्रार त्याच्या आईवडिलांकडे कराल, पहिला ऑप्शन. त्याला आत्महत्येचा विचार केल्याबद्दल रागवाल, तिसरा ऑप्शन. त्याची समस्या ऐकून घ्याल आणि सहानुभूतीपूर्व समजाल. संबंधित विद्यार्थ्याच्या मित्रांना त्यांना समजवण्यास सांगाल. सोपा क्वेश्चन आहे. तक्रार कराल का तुम्ही? नाही. त्याला रागवाल का? नाही. मित्रांना सांगाल का? नाही. त्याची समस्या तुम्ही ऐकून घ्याल की काय समस्या आहे की त्या विद्यार्थ्याने आत्महत्येचा विचार केला, बरोबर. ऐकून घ्याल आणि सहानुभूतीपूर्वक तुम्ही तिथं त्या विद्यार्थ्याला समजवू शकता. तर हे केस स्टडी टाईप क्वेश्चन असतात. एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल त्या सिच्युएशनला हे चेक केलं जातं पेपरमधून. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शाळेतील एका प्रश्नावरून तुमचे मुख्याध्यापकांशी भांडण होते. मुख्याध्यापकांशी भांडणानंतर तुम्ही काय निर्णय घ्याल? असे प्रसंग तुम्हाला येणार आहे जेव्हा तुम्ही जॉबला लागाल. भांडण तर मुख्याध्यापकांसोबत प्रत्येक शिक्षकाचे होतात, बरोबर. ओके, चला, तर जास्त सिरियसली घेऊ नका, हे चालू असतं म्हणून मी बोलले.
मुख्याध्यापकांशी बोलणं बंद कराल. बोलणं बंद करून चालतं का? नाही चालत. आपल्याला तिथं काम करायचं असतं. मुख्याध्यापकांची ठिकठिकाणी टिंगल टवाळी करण्यास प्रारंभ कराल. चुकीचं आहे, असं नाही करायचं. भांडणानंतर सर्व विसरून जाल. ओके. आणि भांडणाची ही स्थिती का आली असेल याचा विचार करा. बरोबर. तर उत्तर काय येईल? कॉमन सेन्स आहे. उत्तर आहे भांडणाची ही स्थिती का आली याचा विचार कराल. बरोबर. असे ऑप्शन वाचले की हसायला येतं की नाही? ओके. पण हे फेस करावं लागतं. एक शिक्षक म्हणून जेव्हा तुम्ही जॉईन व्हाल तेव्हा या गोष्टी फेस कराव्या लागतात. म्हणून तुम्हाला इथं अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करावे लागतात. ठीक आहे. ओके. केस स्टडी टाईप. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. तुमच्या शाळेमध्ये ज्ञानरचनावादावर, आता ज्ञानरचनावाद म्हणजे काय मी तुम्हाला शिकवलंय, आठवतंय का बघा. ज्ञानरचनावादावर एका व्यासंगी व्यक्तीचं व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे. कशावरती? ज्ञानरचनावादावरती. बरोबर. या काळातच तुमच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची जबाबदारी आहे. अशा वेळी तुम्ही काय निर्णय घ्याल? व्याख्यान पण आहे आणि तुमच्यावरती वार्षिक स्नेहसंमेलनाची जबाबदारी पण आहे. अशा वेळेस तुम्ही काय कराल? तुम्हाला सोपवलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कार्याकडे लक्ष देणार नाही, हे चुकीचं आहे. असं करून चालत नसतं. आपल्या कामातून वेळ काढून व्याख्यान ऐकाल. काही वेळ व्याख्यान ऐकून आपल्या कामास निघून जाल. आपल्या सहकारी शिक्षकांना संबंधित भाषणाचे प्रमुख मुद्दे लिहून घेण्यास सांगाल. चला, आता इथं मात्र थोडासा विचार करून तुम्हाला आन्सर द्यावं लागेल. चला बोला पटापट, काय येईल उत्तर? सात नंबरचा क्वेश्चन. वेळ देते मी तुम्हाला. चला येईल का उत्तर? 7 नंबरचा क्वेश्चन. आपल्या कामातून वेळ काढून व्याख्यान ऐकाल. ठीक आहे. ओके. हे ऑप्शन चुकीचे आहे. कन्फ्यूज होतं. ठीक आहे. कन्फ्यूज होतं. 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्ही एक सर्कस पाहण्यास जाता. तिथं तिकीट खिडकीवर तुमचा विद्यार्थी तुम्हाला दिसतो. अशा वेळी तुम्ही काय कराल? संबंधित विद्यार्थ्याला मोफत तिकीट देण्यास सांगाल. सर्कस न पाहता निघून जाल. हे चुकीचं आहे. हेही चुकीचं आहे. सर्कशीचे तिकीट खरेदी कराल आणि संबंधित विद्यार्थ्याला शाळेत त्याच्या आर्थिक अडचणीबद्दल विचाराल. बरोबर आहे. दुसऱ्या व्यक्तीला आपलं तिकीट खरेदी करण्यास सांगाल. चुकीचं आहे की नाही? सोपा क्वेश्चन आहे. काय अवघड आहे का? याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्ही वर्गामध्ये अतिशय परिश्रमाने अध्यापन करता. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांना तुमचं शिकवणं समजत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणाला दोषी ठरवाल? ओके. तुम्ही तर 100% डेडिकेशननं शिकवताय, पण समोरच्या विद्यार्थ्याला समजत नाही. काही विद्यार्थ्यांना, सगळ्याच नाही. मग ही सिच्युएशन तुम्ही एक शिक्षक म्हणून कशी हँडल कराल? पहिला ऑप्शन आहे अभ्यासक्रमाच्या नीरसतेला. दोषी कशाला ठरवाल? राजकारण करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तराला, आपल्या अध्यापन करण्याच्या पद्धतीला. बघा, हे सगळे ऑप्शन इलिमिनेट करून टाका. तिसऱ्या ऑप्शनमध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तराला. पण इथं एक शिक्षक म्हणून तुमचं मत काय असलं पाहिजे की नाही, मी माझ्यामध्ये काही कमी आहे का बघतो, माझ्या अध्यापन पद्धतीमध्ये काही चुकतंय का ते बघतो. बरोबर. आपल्याला वाटू शकतं की तिसरा ऑप्शन आहे, पण उत्तर काय दिलं पाहिजे आपण? चौथा ऑप्शन. ओके. अध्यापन करण्याची पद्धती बदलून बघतात मग शिक्षक की समोरच्या विद्यार्थ्याला समजतंय का. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुमचा एक विद्यार्थी रस्त्यावर वाहतुकीच्या कोणत्या नियमाचं पालन करीत नसल्याचं तुमच्या निदर्शनाला आलं. तुम्ही काय कराल? वाहतूक पोलिसांना विद्यार्थ्यांना, एकच मिनिट थांबा, त्याची चूक सांगण्यास सांगाल. तुम्ही गडबडीत असल्याने त्याला शाळेत आल्यावर समजवाल. तुम्ही स्वतः अपघात झाल्यानंतर शिकेल असं मानाल. विद्यार्थ्याला असे करताना बघून तात्काळ थांबवून त्याला रस्त्यावर अतिशय सावधपूर्वक चालण्यास सांगाल. सोपा क्वेश्चन आहे.
हेच सांगतात शिक्षक, बरोबर. हे असलं काही करत नाहीत. आता पर्सन टू पर्सन माणसं वेगवेगळी असतात. काही शिक्षक स्ट्रिक्ट असतात, ते डायरेक्ट रागवायला चालू करतील, बरोबर. काही शिक्षक चांगले असतात, जे प्रेमानं सांगतील, बरोबर. काही शिक्षक सोडून देतील, जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे. पण इथं पेपरमध्ये आपल्याला जे योग्य आहे तेच द्यायचं आहे. भले तुम्ही शिक्षक म्हणून ते करणार पण नाहीत, पण तरी पण आपल्याला उत्तरं मात्र अशीच द्यायची आहेत. ठीक आहे, ओके. असं नेक्स्ट क्वेश्चन बघा. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये काही विद्यार्थी उपद्रव करणार असल्याचे तुम्हाला समजले, बरोबर. त्या विद्यार्थ्यांची नावं पण तुम्हाला कळलेत. अशा स्थितीत तुम्ही काय कराल? तुम्हाला अगोदरच ही सिच्युएशन माहिती आहे. उपद्रव करणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलन येण्यास अटकाव कराल? असं करू शकत नाही आपण. संबंधित विद्यार्थ्याला शाळा ही आपल्या सगळ्यांची आहे हे समजावून सांगून शाळेच्या समाजातील नावाचं रक्षण करण्यास सांगाल, बरोबर आहे ना. हे बरोबर आहे, असं करू नका. तत्काळ पोलिसांना बोलवता येत नसतं, विद्यार्थी आहेत ते. शाळेतून काढून टाकण्याची शिफारस मुख्याध्यापकांकडे कराल. तर असं असतं का? असंही नसतं. एक योग्य असा निर्णय इथं घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर ह्या केस स्टडीज असतात. केस स्टडीचे जितकं जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकी उत्तरं तुमची बरोबर येत राहतील. कारण काय होतं, केस स्टडीमध्ये आपलं मत जे असतं ना ते आपल्याला महत्त्वाचं वाटतं. दोन ऑप्शन जरी एलिमिनेट होत असले तरी दोन ऑप्शन कन्फ्यूज करणारेच असतात. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे केस स्टडीज आहे. तुमचा एक विद्यार्थी कौटुंबिक समस्यांना त्रासून अतिशय निराश झालेला आहे. आपल्या समस्येचं निदान करण्यासाठी तो तुमच्याकडे येतो. अशा वेळी तुम्ही काय कराल? ठीक आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? एक शिक्षक म्हणून आई वडिलांशी असलेले संबंध तोडून टाकण्यास सांगाल, असं असतं का? नाही. त्याला धैर्याने परिस्थितीला सामोरे जाऊन शिक्षक पूर्ण करायला सांगाल. कुटुंबातून वेगळे व्हायला आणि वसतिगृहात राहायला सांगाल. नाही. व्यर्थ बोलणार नाही, कारण तुमचं कार्य अध्यापनाचं आहे. नाही. तर तुम्ही काय कराल? विद्यार्थ्याला ही जी परिस्थिती त्याच्या आयुष्यामध्ये आलेली आहे त्याला फेस करायला सांगाल आणि शिक्षण पूर्ण करायला सांगाल. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी शारीरिक दृष्टीनं कसा आहे? दिव्यांग आहे. अपंग नाही म्हणायचं, दिव्यांग म्हणायचं. ठीक आहे, ओके. वर्गातील इतर विद्यार्थी त्याच्यासोबत बोलणे राहणे पसंत करत नाहीत. अशा वेळी तुम्ही एक शिक्षक म्हणून काय कराल? त्या विद्यार्थ्यासाठी तुम्ही काय कराल? ठीक आहे. पहिलं विधान आहे, संबंधित दिव्यांग विद्यार्थ्याला विशेष शाळेमध्ये प्रवेश घेण्यास सांगाल. विद्यार्थ्याच्या सोबत मिळून दिव्यांग विद्यार्थ्यांची खिल्ली उडवाल. वर्गातील विद्यार्थ्यांच्या आपापसातील समस्यांकडे लक्ष घालणार नाही आणि वर्गातील खिल्ली उडवणाऱ्या विद्यार्थ्यांना असे न करण्यास समजवाल. तर हे आहे बरोबर आन्सर. हे चुकीचं आहे. आता इथं आपल्याला काय वाटतं की विशेष शाळेमध्ये प्रवेश घेण्यास सांगा. ठीक आहे, ओके. वाटू शकतं पण हे आन्सर बरोबर नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मुख्याध्यापक तुम्हाला शाळा सिद्धी अंतर्गत शाळेचं मूल्यांकन करण्याची जबाबदारी सोपवतात. यासंबंधी तुमचा दृष्टिकोन काय असेल? मुख्याध्यापक तुम्हाला शाळा सिद्धी अंतर्गत शाळेचं मूल्यांकन करण्याची जबाबदारी सोपवतात. यासंबंधी तुमचा दृष्टिकोन काय असेल? पहिलं विधान आहे, मुख्याध्यापकांना दुसरे शिक्षक ही जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीनं पूर्ण करतील असं तुम्ही सांगाल. असं सांगू शकतो का आपण? तुमच्यावर जबाबदारी टाकली आहे, नाही सांगू शकत, बरोबर. ओके. तुम्ही सोपवलेली जबाबदारी अधिक कार्यक्षमतेने पूर्ण कराल. ओके. प्रस्तुत जबाबदारी टाळण्यासाठी मेडिकल रजा काढाल, असं होतं म्हणून ऑप्शन दिलेले असतात, लक्षात घ्या. शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे ही जबाबदारी द्याल, चुकीचं आहे. तुमच्यावर जबाबदारी टाकली तर ती जबाबदारी तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली पाहिजे. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुमच्या शेजारीच एक शिक्षक दररोज सकाळी तुमचे वर्तमानपत्र वाचण्यास मागतात. वर्तमानपत्र मागताना वर्तमानपत्रात तुम्ही वाचले की नाही याचा थोडाही विचार करत नाही. तुम्ही अशा शेजारी शिक्षकाची सवय कशी सोडवाल? पहिलं विधान आहे, तुम्ही त्या शिक्षकाला कोणतीही एकच मिनिट थांबा, काहीतरी कोणती ना कोणती वस्तू मागण्यास प्रारंभ कराल. तुम्ही पण त्यांना मागाल. ठीक आहे. संबंधित शिक्षकाला वर्तमानपत्र आले नाही असे सांगू शकतो का? सर खोटं नाही बोलतायत, बरोबर.
संबंधित शिक्षकाच्या चुकीच्या सवयीची त्याच्या शाळेतील शिक्षकांशी चर्चा करायला नाही. संबंधित शिक्षकाला त्याची चुकीची सवय सांगून त्याच्यामध्ये थोडा बदल करायला सांगाल, की बाबा वर्तमानपत्र आत्ताच आले, आम्ही मागवतो, आम्ही त्याचे पैसे पे करतो, बरोबर, तुम्ही थोडंसं आम्ही वाचल्यानंतर घेत जावा. लक्षात आलं? क्लिअर? चला असो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्ही अध्यापन करत असलेल्या विषयावर एक नवीन पुस्तक बाजारात आले आहे, बरोबर. तुम्ही प्रस्तुत पुस्तक वाचू इच्छिता, तेव्हा तुम्ही ते पुस्तक मिळवण्याची व्यवस्था कशी कराल? तुम्हाला ते पुस्तक वाचायचं आहे, बरोबर. संबंधित पुस्तक प्रकाशकाला शाळेला भेट प्रतिदिनाची विनंती करा असं करू शकत नाही. त्यांची इच्छा असेल तर ते देतील भेट. शाळेच्या मुख्याध्यापकांची परवानगी घ्यायची काय गरज आहे? नाही. शाळेतील विद्यार्थ्यांची लोकवर्गणी तुम्हाला वाचायचं आहे, विद्यार्थ्यांकडून लोकवर्गणी कशाला घेता? नाही. स्वतः जाऊन ते नवीन पुस्तक खरेदी कराल. कारण का? तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये अपडेट करायचं आहे, तुमचं ज्ञान अपडेट करायचं आहे, नवीन पुस्तकातून ज्ञान तुम्हाला कलेक्ट करायचं आहे विद्यार्थ्यांना देण्यासाठी. ओके, तर तुम्ही काय कराल? तिथं तुम्ही स्वतः ते पुस्तक जाऊन विकत घ्याल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षकांना 7वा वेतन आयोग देण्यासंबंधी तुम्हाला काय वाटते? काय वाटणार आहे? चांगलंच वाटणार आहे की नाही? बरोबर आहे, मिळालंच पाहिजे. 7व्या वेतन आयोगाची आवश्यकता नाही म्हणू शकतो का आपण? आवश्यकता नाही, चुकीचं आहे. त्वरित लागू करण्यासाठी आंदोलन पण नाही करायचं, करावं लागतं पण नाही करायचं. अध्यापन व्यवसायाकडे हुशार व्यक्तींनी आकर्षित होण्यासाठी ही एक चांगली बाब आहे असे म्हणाल, चुकीचं आहे. आता बघा, इथं ऑप्शन जो आहे तो ऑप्शन तुम्हाला न पटण्यासारखा आहे. काही भाग सामाजिक कार्यासाठी खर्च कराल. एक आयडियल आन्सर आहे हे, की 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तुमच्या वेतनातील काही भाग सामाजिक कार्यासाठी खर्च करण्याचा संकल्प कराल. पण ऑलरेडी आपले एक्सपेन्सेस एवढे असतात की सामाजिक कार्यासाठी काय, आपल्या स्वतःसाठी पण सेविंग आपण करू शकत नाही. ठीक आहे, ओके, असो. पण उत्तर काय द्यायचं आहे तुम्हाला, की सामाजिक कार्यासाठी खर्च करण्याचा संकल्प इथं कराल. करू शकतो आपण, 10 रुपये करा, पण सामाजिक कार्यासाठी तुम्ही इथं थोडंसं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. तुमच्या वर्गातील विद्यार्थ्याला फळ्यावरील व्यवस्थित दिसत नाही, तो तुम्हाला समोर बसविण्यास परवानगी मागतो, अशा वेळी तुम्ही काय कराल? विद्यार्थ्याला डॉक्टरकडे जाऊन डोळे तपासणी करून घेण्यास सांगाल. विद्यार्थ्याला चष्मा लावण्याचा सल्ला द्याल. विद्यार्थ्याला समोर बसवून त्याला डॉक्टरांकडे डोळे तपासणीसाठी घेऊन जाल, स्वतः तुम्ही घेऊन जाल. फळ्यावरील दिसत नाही ही त्याची व्यक्तिगत समस्या असल्याचे समजवाल. हे तर नाही येणार, बरोबर, हे नाही येणार. 14 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा? बी ऑप्शन, सी ऑप्शन, बरोबर. ओके, क्लिअर? चला बघा, खूप चांगले शिक्षक असतात जे विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतात. ही तुम्ही जर फक्त तुमच्या प्रोफेशनकडं एक पैसा मिळवायचं माध्यम म्हणून जर बघत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आवड नाही निर्माण होणार, बरोबर. एक पॅशन पाहिजे की मला या शिक्षण क्षेत्रामध्ये रिव्होल्यूशन घडवून आणायचं आहे, बरोबर. मला राज्यस्तरावरती एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्कार मिळवायचा आहे. फक्त नोकरी, जॉब म्हणून या पेशाकडे बघू नका. लक्षात घ्या, आजच्या जगामध्ये जास्त विषयांतर मी करत नाही. आजच्या जगामध्ये लोक कुणाला मानतात? आई वडिलांनंतर, देवानंतर शिक्षकांना मानतात. शिक्षक म्हणजे गुरु, बरोबर. तर हे वाक्य माझं लक्षात ठेवा. डेफिनेटली तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल तर व्हालच, पण आयुष्यात आपण काय कमावतो? जेव्हा तुम्ही तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं प्रेम कमवाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आयुष्यात काय कमवणं महत्त्वाचं असतं. पैसा कमवण्यापेक्षा पण विद्यार्थ्यांचं जे प्रेम मिळतं ते तुम्हाला महत्त्वाचं वाटेल, बरोबर. तर ही जी भावना आहे ना मनामध्ये, विद्यार्थ्यांना घडवणं, विद्यार्थ्यांना शिक्षण देणं, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आयुष्यामध्ये पुढं नेणं, तर हे कधी होऊ शकतं? जेव्हा तुम्हाला तुमच्या पेशाबद्दल प्रेम असेल, बरोबर आहे. ऑब्व्हियसली ऑब्स्टॅकल्स येतात, पगारीचा प्रश्न असतो, संस्थेमध्ये कामाचे प्रॉब्लेम असतात, डिस्ट्रॅक्शन होतं, डिप्रेशन येतं, भांडणं होतात. अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा आपलं काम 100% देऊन करणं आणि समाजामध्ये एक शिक्षक म्हणून ताठमानेनं जगणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते. सो पैसा हा विषय थोडासा बाजूला ठेवून जर तुम्ही कमाल तर शिक्षकी पेशामध्ये खूप काही तुम्ही कमवू शकता. आजकाल तुम्ही उदाहरणं बघता, यूट्यूबवरती सुद्धा खूप उदाहरणं आहेत जे फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण देत आहेत विद्यार्थ्यांना, बरोबर. ज्यांना शिक्षण अफोर्ड होत नाही, बरेच असे एक्झाम्पल आहेत. उदाहरणार्थ तुम्ही खान सरांचे व्हिडिओज बघत असाल, विद्यार्थी प्रिय असे शिक्षक, बरोबर. ओके, तर असं तुम्ही थोडंसं विचार करा. असो, विषयांतर नको करायला आपण.
बाकी सगळे सज्ञान आहेत, सगळ्यांना समजतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका विद्यार्थ्याच्या वर्तनावर तुम्ही नाराज आहात, त्याला परीक्षेत गुणदान कसं कराल? मनात आकस ठेवून गुण कमी कराल? असं नाही करता येत. आपल्या सहकाऱ्यांनाही त्या विद्यार्थ्यांचे गुण कमी करायला सांगाल? असंही नाही करता येत. पक्षपातीपणा न करता गुणदान कराल? हे बरोबर आहे. ठीक आहे. पूर्वग्रह दृष्टिकोनातून त्याच्या क्षमतेनुसार त्याचे मूल्यांकन कराल. काय येईल उत्तर बघा. क नाही येणार. ठीक आहे, क नाही येणार आन्सर. पूर्वग्रह रहित म्हटले, पूर्वग्रह रहित म्हटले म्हणजे पूर्वीचा हा जो काही ग्रह आहे हा मनात न ठेवता त्याच्या क्षमतेनुसार मूल्यांकन कराल. बरोबर, म्हणजे उत्तर काय आलं? डी ऑप्शन. सी वाटू शकतं पण सी नाही येणार. लक्षात आलं? समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? शाळांच्या वाढलेल्या संख्येमुळे शाळांचं पर्यवेक्षण आणि तपासणी समाधानकारक होऊ शकत नाही. अधिक संख्येमुळे विद्यार्थी शिक्षक यांच्यात योग्य सुसंवाद नाही. काय येईल उत्तर? बरोबर आहे, हे बरोबर आहे, हेही बरोबर आहे. उत्तर आहे 1 आणि 2. ही सिच्युएशन आहे, लक्षात घ्या. शाळांची संख्या वाढली आहे, पर्यवेक्षण होत नाही, परीक्षण होत नाही, म्हणजे प्रॉपरली होऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं, आणि विद्यार्थी संख्या खूप जास्त आहे, मग विद्यार्थी शिक्षकांमध्ये कम्युनिकेशन नाही होत, योग्य सुसंवाद नाही होत, त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका चांगल्या शिक्षकाला शिक्षण पद्धतीचं ज्ञान असणं का आवश्यक आहे? का आवश्यक आहे? चला बघा 17 नंबरचा क्वेश्चन. 17 नंबरचा क्वेश्चन बघा. इथं एक ड ऑप्शन टाका. हे थोडंसं ऑप्शन चुकलेत माझ्याकडून. इथं ऑप्शन टाका, यामुळे शिक्षण अधिक प्रभावशाली होते. ओके, तर मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि वाढतो, हे नाही येणार. पाठ किती समजला हे शिक्षकाच्या लक्षात येतं, हेही नाही येणार. उत्तर आहे 4था ऑप्शन. शिक्षकाला शिक्षण पद्धतीचं ज्ञान कशासाठी पाहिजे? शिक्षण अधिक प्रभावशाली होण्यासाठी. बरोबर, शिक्षण अधिक प्रभावशाली होण्यासाठी शिक्षण पद्धतीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. जर ज्ञान नसेल तर प्रभावशाली शिक्षण इथं देता येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शिक्षणाद्वारे समाज परिवर्तनाचं उद्दिष्ट, शिक्षणाद्वारे समाज परिवर्तनाचं उद्दिष्ट सफल होण्यासाठी शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती? 18 नंबरचा क्वेश्चन. शिक्षक नेहमी जास्त काम करणारा असावा, शिक्षक परंपरावादी आणि स्थितिशील असावा, शिक्षक हा शिक्षण पद्धतीपेक्षाही गतिमान असावा, वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणारा शिक्षक असावा. समाज परिवर्तन म्हटलंय, सो समाज परिवर्तन उद्दिष्ट सफल होण्यासाठी फक्त जास्त काम करून चालत नाही, परंपरावादी स्थितिशील असून पण चालत नाही, फक्त अभ्यासक्रम पूर्ण करून पण चालत नाही, शिक्षण पद्धतीपेक्षा पण गतिमान असला पाहिजे. ओके, क्लिअर? शिक्षण पद्धतीपेक्षा सुद्धा गतिमान असला पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असणारा एक विद्यार्थी त्याच्या अभ्यासाबाबतीत अतिशय निष्काळजी आहे, पण तो कसा आहे? श्रीमंत आहे. एक शिक्षक म्हणून संबंधित विद्यार्थ्यामध्ये अभ्यासाविषयी जागरूकता आणण्यासाठी तुम्ही काय कराल? पहिला ऑप्शन आहे, संबंधित विद्यार्थ्याला कठोरपणे रागवाल. असं करून चालत नाही, विद्यार्थी ऐकत नाहीत. बरोबर, उच्च श्रीमंतांना शिक्षणाची फारशी आवश्यकता नसल्याचे मानून दुर्लक्ष कराल. असं असतं का? नाही. त्याच्या अभ्यासातील प्रगती त्याच्या पालकांकडे तक्रार कराल. ओके, असंही करून चालणार नाही, त्याचे व्यक्तिगत समुपदेशन करून त्याला अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगाल. ओके, क्लिअर? समजलं? चला रिपीट नाही करत मी, कारण विनाकारण वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्ही शिकवत असलेल्या वर्गातील काही विद्यार्थी नापास झाले, अशा वेळी तुम्ही काय कराल? ओके, चला
पहिला ऑप्शन काय आहे बघा, इथं काय मिसिंग झालंय बघू द्या. 21 नंबरचा क्वेश्चन. ब सेंटेन्स राहिलंय बरोबर. भ्रष्ट मार्गाचा अवलंब करायला सांगाल. हां, इथून पुढचं विधान जे आहे ना ते ब ऑप्शन आहे बरं का, टायपिंग मिस्टेक आहे. पहिलं विधान आहे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करायला सांगाल. चालेल का? नाही. त्या मुलांना पुढच्या वर्गात बसू देण्यासाठी मुख्याध्यापकांकडे शिफारस कराल, असं चालतं का करून? अजिबात नाही. पासच नाही झाले तर पुढच्या वर्गात कसं बसवायचं? त्यांना पुनर्मूल्यांकन करण्यास सांगाल. नाही. त्याच्या पाठीमागे तुम्ही नापास का झालात हे कारण जाणून त्याला परिश्रम करण्यास सांगाल. बरोबर. असे क्वेश्चन जे असतात ना लेंदी असतात, पण विदिन अ सेकंद उत्तरे येतात. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षण म्हणजे मनुष्यात अगोदरपासूनच असणाऱ्या पूर्णतेचा आविष्कार आहे. शिक्षण म्हणजे मनुष्यात अगोदरपासूनच असणाऱ्या पूर्णतेचा आविष्कार आहे असं कोणी म्हटलंय? पहिला ऑप्शन आहे महात्मा गांधी, दुसरा आहे स्वामी विवेकानंद, तिसरा आहे रवींद्रनाथ टागोर, चौथा आहे योगी अरविंद. 1 नंबरचा क्वेश्चन. चला बघा, शिक्षण म्हणजे मनुष्यात अगोदरपासूनच असलेल्या पूर्णतेचा आविष्कार आहे. काय येईल उत्तर बघा. रवींद्रनाथ टागोर. बरोबर आहे का? रवींद्रनाथ टागोर. ओके, उत्तर काय आलं? रवींद्रनाथ टागोर. अंदाजे सांगू शकता का नाही? शिक्षणाबद्दल समाज सुधारक मोठमोठ्या व्यक्तींची मतं आहेत, ती पण तुम्हाला वाचून ठेवावी लागतील एक्झामसाठी. M.K. गांधी जे असतील किंवा स्वामी विवेकानंद असतील, टागोर जे असतील, अरविंद जे असतील, यांचे उद्गार तुम्ही वाचून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट सेंटेन्स आहे, सॉरी क्वेश्चन आहे, खालीलपैकी अध्यापनाचा कोणता पूर्वनिर्धारित स्तर नाही? कोणता अध्यापनाचा पूर्वनिर्धारित स्तर नाही असं म्हटलंय? पहिलं विधान आहे, पहिला ऑप्शन आहे स्मरण, दुसरा आहे परावर्तनीय, तिसरा आहे आकलन, चौथा आहे विभेदीकरण. चला, पूर्वनिर्धारित बघा, हे 3 जे